मी सौरभ, 28 वर्षाचा, सॉफ्टवेअर इंजिनियर, मुंबईत नोकरी करतो. आज माझ्या लाडक्या बहिणीच्या प्रियाच्या लग्नाचा हळदीचा दिवस. रात्री उशिरापर्यंत सजावटीतच मदत केल्यामुळे डोळे जड झाले होते. पण मनात एक अनोखी ऊब आणि उत्साह होता. प्रिया माझ्यासाठी जग आहे. तिचे सुख पाहण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. घरात फुलांचा माळा, हळदीचा पिवळा रंग, शहनाईचे स्वर आणि स्त्रियांच्या हास्याने वातावरण जादुई झाले होते. सकाळी 7 वाजता मी उठलो. आईच्या आठवणींनी मन भरून आले. प्रिया मला हाक मारली, "दादा लवकर ये, हळदीची व्यवस्था बघ ना, सगळे तयार आहेत का?" तिच्या चेहऱ्यावर लग्नाची लाली आणि आनंदाची चमक होती. मी हसत हसत बागेत गेलो. तिथे स्त्रिया पारंपरिक गाणे म्हणत होत्या. हळद लगन की असे स्वर कानात पडत होते. पुरुष हसत खेळत हळदीचे थाळे सजवत होते. हवेत हळदीचा मधुर सुगंध भरला होता. अचानक माझी नजर एका मुलीवर स्थिर झाली. ती अतिशय सुंदर, शांत आणि आकर्षक होती. तिचे लांब काळे केस मोकळे सोडलेले, हळदीच्या पिवळ्या रंगाने तिचे गाल आणि हात आणि कपाळ चमकत होते. ती प्रियाला हळद लावत होती. तिच्या बोटांच्या हालचालीत एक मृदुता होती, जणू एखादी चित्रकार हळूवारपणे कुंचला फिरवत असेल. मी मनातल्या मनात विचार केला, ही कोण असेल? प्रियाच्या नवऱ्याकडची कुणी? एवढी मोहक दिसते. मी जवळ गेलो आणि प्रियाला मदत करण्यासाठी एक थाळ उचलला. त्या मुलीने वर पाहिले. आमच्या नजरा भेटल्या. एक क्षण जणू सारं जग थांबलं. तिच्या डोळ्यात एक सौम्य चमक होती. तिने लाजून हलक्या आवाजात विचारले, "तुम्ही प्रियाचे भाऊ सौरभ ना? मी ऐकले होते तुमच्याबद्दल." "हो, मी सौरभ. आणि तुम्ही?" मी थोड्या गोंधळलेल्या अवस्थेत विचारले. "मी सोनल, राहुलची बहीण," तिने सांगितले. तिचा आवाज इतका मधुर आणि शांत होता की माझ्या कानात रेंगाळू लागला. त्या क्षणी माझ्या मनात एक अनोखी लहर उठली. मी स्वतःला समजावले, "सौरभ, ती तुझ्या बहिणीची नणंद आहे. फक्त हळदीचा कार्यक्रम आहे. काही विचित्र विचार करू नकोस." पण नियतीची दुसरीच योजना होती. हळदीचा कार्यक्रम जोरात सुरू झाला. सगळे एकमेकांना हळद लावत होते. प्रियाने सोनलला हाक मारली, "सोनल, सौरभ दादाला हळद लाव ना." आज सगळे एकत्र हळद लावायचे. सोनलने हळद घेतली आणि माझ्या गालावर, कपाळावर हळूवारपणे लावली. तिच्या बोटांचा स्पर्श जणू माझ्या शरीरात विजेसारखा हलका झटका गेला. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मीही तिला हळद लावली. आमचे हात एकमेकांना स्पर्श करत होते. त्या स्पर्शात एक अनाम आकर्षण होते. दुपार होईपर्यंत कार्यक्रम चालला. नृत्य, गाणी, हास्य आणि या वातावरणात भरून गेले. मी सोनलला थकलेली पाहून एक ग्लास पाणी घेऊन गेलो. "थकलीस का सोनल? बस ना थोडे," मी म्हणालो. तिने हसून पाणी घेतले आणि म्हणाली, "हो, थोडी थकली, पण खूप मजा येत आहे. असे लग्नघर, असे उत्साह मी कधीच अनुभवला नव्हता. तुम्ही सगळे खूप चांगले आहात." आम्ही थोडे बोलत राहिलो. तिने सांगितले की मुंबईत डॉक्टर आहे. खूप व्यस्त आयुष्य. रुग्णालयात दिवसभर काम, रात्री अभ्यास. कुटुंबासाठी नेहमी वेळ काढते. मी माझ्या आयुष्याबद्दल सांगितले. आईवडिलांचा लवकर आकस्मिक मृत्यू, प्रियाला सांभाळण्याची जबाबदारी, एकटेपणाची भावना. त्या संभाषणात वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. तिच्या बोलण्यात एक गोडवा होता, एक समजूत होती. नंतर नृत्य सुरू झाले. मी तिला नाचायला बोलवले. ती प्रथमच लाजली. "मी चांगली नाचत नाही," असे म्हणाली. पण प्रियाच्या आग्रहाने ती तयार झाली. संगीताच्या तालावर आमची पावले जुळत होती. एक रोमॅन्टिक गाणं, "तेरी आँखों में." आमच्या नजरा पुन्हा भेटल्या. माझ्या मनात गुंतागुंत सुरू झाली. हे काय चाललंय? ती बहिणीची नणंद आहे. लग्नात असं काही नको. पण तिच्या हास्यात, तिच्या डोळ्यात एक ओढ होती, ज्याला मी रोखू शकत नव्हतं. रात्रीचे जेवण झाले. घरात आनंदाचे वातावरण होते. पण माझ्या मनात सोनलची प्रतिमा वारंवार येत होती. ती मी स्वतःला विचारत होतो, एका दिवसात एवढे आकर्षण कसे? हळदीचा पिवळा रंग माझ्या हातावर होता, जणू त्या नव्या भावनेचं प्रतीक. हळदीचा कार्यक्रम संपला. रात्रीचे 9 वाजले होते. पाहुणे आपापल्या खोल्यात विश्रांती घेत होते. मी थोडा ताजा हवा घेण्यासाठी छतावर गेलो. चंद्रप्रकाश पसरला होता. अचानक मला दिसले, सोनल आधीच तिथे उभी होती. तिच्या हातात चहाचा कप होता. चंद्राच्या प्रकाशात ती अधिक मोहक दिसत होती. "तुम्हीही इथे?" मी आश्चर्याने विचारलो. "हो, थोडे एकटे वाटले. त्रास होत असेल तर मी राहते," ती हलक्या आवाजात म्हणाली. "नाही नाही, बसा ना." मी तेच म्हणत होतो. मी बाजूला जागा केली. आम्ही बसलो. सुरुवातीला थोडे अस्वस्थ होते, पण नंतर गप्पा सुरू झाल्या. सोनलने आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील संघर्ष सांगितला. रात्रीची ड्युटी, रुग्णांची व्यथा, कुटुंबाची अपेक्षा की लग्न करावे. कधीकधी वाटते प्रेम म्हणजे काय तेही कळत नाही. पण आज प्रियाच्या लग्नात पाहताना मन भरून येते. "तुम्ही प्रियाला किती जपता ते पाहून बरे वाटते," ती भावनिक होऊन म्हणाली. मीही माझ्या जीवनाची गोष्ट उघड केली. आईवडिलांचा वियोग, प्रियाची जबाबदारी, स्वतःचे एकटेपण, नोकरीतील दबाव. मी प्रेमाला नेहमी टाळत आलो. पण आज तुम्ही भेटल्यानंतर काहीतरी वेगळं जाणवत आहे.
मी कबूल केले. तिच्या डोळ्यात आभार आणि एक अनाम भावना होती. अचानक पावसाचे हलके थेंब पडू लागले. आम्ही धावत घरात आलो. एका शांत खोलीत बसलो. संवाद चालूच होता. मी तिच्या हातावर हात ठेवला. तिने हात काढला नाही. त्या स्पर्शात एक ऊब, एक भावनिक जवळीक जाणवली. सोनलने आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. राहुलने तिची ती काळजी घेतली. तिचे स्वप्न डॉक्टर होण्याचे. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती हळूच माझ्याकडे झुकली. सौरभ, तुम्ही खूप चांगले ऐकता. आज प्रथमच कोणाशी एवढे मन मोकळे केले. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. माझ्या मनात एक पूर आला. आम्ही तासनतास बोलत होतो. पावसाचा आवाज, खोलीतील मंद प्रकाश, आमचे श्वास सगळे एकत्रित होऊन एक जादुई वातावरण तयार झाले होते. मी स्वतःला सतत समजावत होते, ही नणंद आहे, सीमा पाळा. पण तिच्या उपस्थितीने मला बेहाल करत होते. मध्यरात्री उलटून गेली होती. घरातील सर्व आवाज शांत झाले होते. फक्त पावसानंतर उरलेला गार वारा आणि कधीकधी दूरच्या रस्त्यावरील वाहनांचा हलका आवाज येत होता. मी आणि सोनल बाल्कनीत उभे होतो. चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता, ज्यामुळे तिची अधिकच मोहक दिसणारी आकृती आणखी जादुई वाटत होती. तिच्या केसांवर हळदीचे हलके पिवळे ठिपके अद्याप दिसत होते. जणू आमच्या या अनपेक्षित भेटीची साक्षीदार. सोनलने हळू आवाजात, जणू स्वतःशीच बोलत असल्यासारखे विचारले, सौरभ, तुला वाटते की प्रेम खरं आणि एका रात्रीत इतके खोल जाऊ शकते? मी आजपर्यंत कधीही असा अनुभव घेतला नव्हता. लग्नघरात आले, प्रियाला हळद लावली आणि तुझ्या नजरेशी नजर भेटली. तेव्हापासून काहीतरी बदललंय. मी तिच्या डोळ्यात खोलवर पाहिले. त्या डोळ्यात एक ओढ होती, एक भीती होती आणि एक आशा होती. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी हळूच तिच्या हातात हात घातला आणि म्हणालो, सोनल, आजपर्यंत मलाही नाही वाटले, पण नेहमी प्रेमाला टाळत आलो. जबाबदाऱ्या, एकटेपणा, प्रियाची काळजी यात प्रेमासाठी वेळच नव्हता. पण आज तू भेटलीस. तुझ्या हास्यात, तुझ्या बोलण्यात, तुझ्या स्पर्शात जणू काही वर्षाचा एकटेपणा एका क्षणात विरघळला. मी तिला हळुवारपणे जवळ ओढले. तिचे डोके माझ्या खांद्यावर टेकले. तिच्या श्वासांचा मंद स्पर्श माझ्या गळ्यावर जाणवत होता. आमचे हात घट्ट पकडलेले होते. त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती, फक्त भावनांचा पूर होता. मी तिच्या केसात हात फिरवला. हळदीचा हलका सुगंध अजूनही तिच्या केसातून येत होता. सोनलने डोळे मिटले आणि कुजबुजली. सौरभ, हे काय होतंय? मी तुझ्या बहिणीची नणंद आहे, कुटुंब, समाज, पण या क्षणी मला काहीही महत्त्वाचे वाटत नाही आहे. फक्त तू. आमचे ओठ हळूच एकमेकांना स्पर्शले. एक प्रेमळ, भावनिक चुंबन. त्यात घाई नव्हती, आक्रोश नव्हता, फक्त दोन एकाकी हृदयांची भेट होती. त्या चुंबनानंतर आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो. तिच्या गालांवर लाळी चढली होती. आम्ही बाल्कनीतच बसलो, तिच्या हात माझ्या हातात. रात्रभर आम्ही बोलत राहिलो. तिने आपल्या वैद्यकीय जीवनातील कठीण क्षण सांगितले. रुग्ण गमावल्याची वेदना, एकटेपणाची रात्र, लग्नासाठी होणारा कुटुंबाचा दबाव. मी नेहमी मजबूत दिसते, पण आतून खूप कमकुवत आहे सौरभ. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. मी तिला जवळ घेतली आणि म्हणालो, सोनल, मी तुला समजू शकतो. माझ्या आयुष्यातही असेच आहे. पण आज तू मला दाखवलेस की प्रेम ही एक ताकद आहे. आम्ही एकत्र या गुंतागुंतीचा सामना करू. आम्ही भविष्याबद्दल स्वप्ने बांधली. मुंबईत एकत्र येणे, छोटे छोटे क्षण एकत्र घालवणे, प्रियाला सांगणे. त्या रात्री मी सोनलला पूर्णपणे भावनिकदृष्ट्या बेहाल केले होते आणि तिनेही मला. रात्रीचे 3 वाजले. आम्ही अद्याप एकमेकांच्या आठवणींमध्ये रमलो होतो. तिच्या डोळ्यात एक नवा प्रकाश होता. तू मला बेहाल करून टाकले सौरभ. आता मी तुझ्याविना राहू शकत नाही, ती भावनिक स्वरात म्हणाली. माझ्या मनातही तेच होते. गुंतागुंती होती नात्याची, कुटुंबाची, पण त्या क्षणी प्रेम सर्व काही जिंकत होतं. हळदीचा पिवळा रंग आमच्या हातावर अजूनही होता, जणू आमच्या नव्या नात्याची अमिट चिन्ह. सकाळचे किरण हळूहळू खोलीत शिरू लागले. रात्रभर जागलेल्या डोळ्यांनी मी खिडकीतून बाहेर पाहिले. सोनल माझ्या शेजारीच होती, पण आता आम्ही वेगवेगळे बसलो होतो, कारण घरात हालचाली सुरू झाली होती. प्रियाच्या मुख्य लग्न समारंभाची तयारी चालू झाली होती. माझ्या मनात एक अनोखी शांतता आणि आनंदाची लहर होती. काल रात्री घडलेल्या सर्व घटना जणू स्वप्न वाटत होती, पण त्या खऱ्या होत्या. मी सोनलकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक सौम्य हास्य होतं. तिने मला एक शांत कोपऱ्यात बोलवले. सौरभ, काल रात्री ते सर्व खरं होतं ना? मी स्वप्नात नाही ना? तिच्या आवाजात एक हलकी भीती आणि आशा होती. मी तिच्या हातात हात घातला आणि दृढ स्वरात म्हणालो, पूर्णपणे खरे आहे सोनल. हे एक सुंदर सत्य आहे. एका रात्रीत आम्ही एकमेकांना ओळखले, भावनिकदृष्ट्या जोडलो. आता हे नातं आम्हाला जपायचे आहे, घाई करायची नाही. प्रियाचे लग्न आधी संपू द्या, नंतर हळूहळू कुटुंबाला सांगू. आम्ही एकत्र लढू. लग्न समारंभ सुरू झाला. शहनाई वाजत होती. फुलांचा वर्षाव होत होता. प्रिया आणि राहुल मंडपात बसले होते. मी आणि सोनल दुरून एकमेकांकडे पाहत होतो. आमच्या नजरात एक अनहका वचन होते, मी तुझ्यासोबत आहे. सोनलने एका क्षणी मला फोनवर मेसेज केला. तुझ्यामुळे आज माझे हृदय पूर्ण भरले आहे. मी उत्तर दिले, आणि माझे तुझ्यामुळे. समारंभ संपला.
पाहुणे जायला लागले. सोनल आणि मी एक क्षण एकांतात भेटलो. सौरभ, ही वेळ गुंतागुंत सोडवायला वेळ लागेल, पण मला विश्वास आहे, ती म्हणाली. मी तिच्या कपाळावर हळूच हात ठेवला आणि म्हणालो, हो, प्रेम नेहमी जिंकते. आमचे हे नाते फक्त भावनिक नाही, तर आत्मिक आहे. मुंबईत परतल्यावर आम्ही बोलू, भेटू आणि पुढचे पाऊल उचलू. त्या हळदीच्या रात्रीने माझे संपूर्ण आयुष्य बदलले होते. सोनल फक्त बहिणीची नणंद राहिली नव्हती, तर माझ्या हृदयाची मालकीण झाली होती. गुंतागुंती होती, नात्याची, समाजाची, कुटुंबाची, पण त्या आमच्या प्रेमात ताकद त्यापेक्षा मोठी होती. मी मागे वळून पाहिले. हळदीचा पिवळा रंग अद्याप माझ्या हातावर होता. तो रंग मला सतत आठवण करून देईल एका अनपेक्षित भेटीची, एका भावनिक रात्रीची आणि एका नव्या सुरुवातीची. ही माझी कहाणी आहे, सौरभची, एका हळदीच्या दिवशी झालेली, आयुष्यभर चालणारी.